तर आपण काय काम करतो आहे, एक्सरसाइज 4मधलं कितवं क्वेश्चन, 12th क्वेश्चन. ओके, आजपासून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. बाकी जसं जमेल तसं टप्प्याटप्प्याने फी भरायला चालू करा, म्हणजे मला पुढचं सगळं सिलेबस घेता येईल. ओके, सिलेबस व्यवस्थितपणे घेता येईल. अदरवाईज तुम्हाला काय ते माहीतच आहे, पुढचं सोडा. बघा, जून 15पर्यंत तुम्ही कंपल्सरी भरायलाच पाहिजे. बघा, जून 15पर्यंतच. अदरवाईज मी जून 15पासून मी काय करायला चालू करणार आहे की डेली सगळ्या सब्जेक्टचे 3-3 लेक्चर, म्हणजे डेली 1-1 तास सगळं घेणार आहे. आता बोर्डवर झाल्यामुळं कसं होतं माहिती आहे काय, अर्ध्या तासाचं जरी लेक्चर जरी असेल ना, तरी ते अर्ध्या तासाचं लेक्चर तुम्ही लिहून घेत किंवा आपण क्लासमध्ये जर बघितलं तर ते कसं होतं, अर्ध्या तासाचं लेक्चर तुम्हाला ऑलमोस्ट 1.25 तास ते 1.5 तास जातं लिहून सगळं करून. ओके, हे प्री रेकॉर्डर असल्यामुळं काय बघून तुम्हाला फक्त लिहून घ्यायचं. ओके, जरा लवकरात लवकर फी पेड करा. बघा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्यापाशी फी म्हणजे इतकी पण जास्त नव्हती की जेणेकरून तुम्ही विचार करायला पाहिजे असं. ओके, बरं. आता बघा की पुढे गेल्यानंतर ना आपल्याला काय सांगितलेत माहिती आहे का, की हे 12th क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे पेअर ऑफ लाईन दिलेले आहेत. तर ह्या पेअर ऑफ लाईन म्हणजे किती लाईन झाले, 2 लाईन झाले. तर 2 लाईनपैकी एक लाईन ही आहे, आणि ही जी लाईन म्हणजे आहे, तर तुमच्या ह्या लाईनला काय होती, कोइन्साइड होती. ओके, कोइन्साइड होणे म्हणजे एकमेकांवर ओव्हरलॅप. ओके, मग कोइन्साइड झाली. तर असं जर असेल तर मग हे प्रूव्ह करा असं म्हटलं. ओके, आता एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं जर म्हटलं तर मला तुमचं एक अर्धा तासाचं लेक्चर मला जर हे करायचं जर असेल, नाही मला तर 2-2 ते 3-3 तास लागायला लागेल. अदरवाईज मला ते मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये टाईप करा रे, टाईप करून फक्त कर्सरने तुम्हाला दाखवा, तर एवढ्याने सुद्धा होऊ शकतं. आता ह्याच्यानं एक वेळा काय होतं, माईक जॉईंट होतं, एक वेळा होत नाही. आता हे लेक्चरमध्ये बघा की ऑलरेडी मी 2 वेळा रेकॉर्ड केलेलं आहे, ह्याच्यामध्ये आवाजच येणं झालं. गेल्या वेळेला रेकॉर्ड केलं होतं, ब्लर आलं, परत ते डिलीट केलं. दुसऱ्या वेळेला रेकॉर्ड केलं, सगळं लिहून झालं, जाऊन तिथं बघतो आवाजच येणं. आता हे 3ऱ्या वेळा रेकॉर्ड करतो आहे. अशा भरपूर अडचणी येत असतात. ओके, बघा, हे पेअर ऑफ लाईन. मग दिलेलं पेअर ऑफ लाईन मी काय काम करतो आहे, हे ऑक्झिलरी इक्वेशन. पण हे कोण आहे आपलं, ह्याचं हे ऑक्झिलरी इक्वेशन आपण तयार करून घेतलो. ओके, पण का झालं आहे कसं, आपल्याला ही गिवन लाईन आहे की नाही, मग ह्या गिवन लाईनचं स्लोप किती आहे, -a/b. ओके, एची व्हॅल्यू 4, बीची व्हॅल्यू -5, हे 4/5 आपल्याला मिळालं. ओके, बरं. आता झालं आहे कसं, तुमची लाईन आणि हे जे पेअर ऑफ लाईन आहेत, हे ह्या पेअर ऑफ लाईनपैकी एक लाईन कोइन्साइड होते. याचा म्हणजे ह्याचं स्लोप आणि तुम्हाला लागणाऱ्या एखाद्या लाईनचं स्लोप हे कसं असणार आहे, सेम असणार आहे. मग त्या एका गोष्टीमुळे मी काय काम करतो, बाकी काय काम करावं लागणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बघा, तर हे स्लोप त्यामध्ये मी पुटअप केलो. ओके, ह्याच्यामध्ये मी पुटअप जर केल्यानंतर ना, आता आपल्याला इथं काय भेटलं, इथं 2HMची व्हॅल्यू आपण ॲज इट इज पुटअप केलो, m² ॲज इट इज. ह्याला थोडं सिम्प्लिफाय जर केलो तर 2 4 8 डिवायडेड बाय 5, इथं किती येतं 16/25. दोन्ही साईडला 25ने मल्टिप्लाय करा, इथं 25ने मल्टिप्लाय केल्यावर 25 आहे, इथं 25ने मल्टिप्लाय करा. 5 1 जा 5, 5 जा 5, 8 जा 40, इथं 25ने मल्टिप्लाय करा, हे दोघं कॅन्सल झाले म्हणजे 16b. ओके, तर हे काय झालं आपलं 12th क्वेश्चन झालं. लिहून काढेपर्यंत मी 13 बघतो. ओके, बघा, 13मध्ये 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट काय सांगितले की हे पेअर ऑफ लाईन आहे हे दाखवा. 13मध्ये काय सांगितलं बघा, शो दॅट द फॉलोइंग equations represents pair of line, comma,
फाइंड अक्यूट अँगल. ह्याच्यामधलं पहिलं काय 9x² मायनस 6xy प्लस y² प्लस 18x मायनस 6y प्लस 8 इक्वल टू 0 ही एक लाईन आहे. ओके. आता एक महत्त्वाची गोष्ट बाकी, जर आपले लाईन पेअर ऑफ लाईन असतील, काय म्हणतो आहे, जर आपले लाईन पेअर ऑफ लाईन्स असतील तर दोन कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. मी काय म्हणतो बघा, इफ द लाईन्स रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन, देन पहिली कंडिशन काय सॅटिस्फाय करायला पाहिजे, 8 सॅटिस्फाय, मी असं म्हणू, फॉलोइंग कंडिशन्स. ओके. पहिली कंडिशन कोणती, ABC प्लस 2FGH मायनस AF² मायनस BG² मायनस CH² इज इक्वल टू 0. हे पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन कोणती आहे, H² मायनस AB, ह्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ओके. आता दुसरी गोष्ट आपल्याला अजून एक काय काढायला सांगितलं, कोणता अँगल, अक्यूट अँगल थीटा. असं जर असेल तर टॅन थीटाचा फॉर्म्युला काय, √2 काय H² मायनस AB अपॉन. ओके. हां, तर ती आपली साधी लाईन असेल, साधी म्हणजे स्टँडर्ड लाईन असू दे किंवा हे जनरल इक्वेशन असू दे, दोघांसाठी टॅन थीटाची व्हॅल्यू तर सेम आहे. ओके. तर ह्यांच्यासाठी आपण एक गोष्ट करू. म्हणजे सगळ्यात सुरुवात करतो ह्याचं मी पहिल्यांदा, गिवन पेअर ऑफ लाईन इज, काय गिवन पेअर ऑफ लाईन, 9x² मायनस 6xy प्लस y² प्लस 18x प्लस 6y प्लस 8 इक्वल टू 0. ओके. बघा आता ह्या लाईनचं आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन. काय, कंपॅरिंग विथ, मग ह्याच्यासोबत कंपॅरिझन जर केलं तर AX² प्लस 2HXY प्लस BY² प्लस 2GX प्लस 2FY प्लस C इक्वल टू 0. ह्याचं आणि ह्याचं, ह्या दोघांचं कम्पेअर केल्यानंतर ना Aची व्हॅल्यू 9 भेटली, 2Hची व्हॅल्यू -6, मग Hची व्हॅल्यू -3, Bची व्हॅल्यू 1, 2Gची व्हॅल्यू 8, तर Gची व्हॅल्यू 9 मिळते. हे 2Fची व्हॅल्यू किती भेटली, -6, मग Fची व्हॅल्यू किती, -3. ओके. मग आता आणि Cची व्हॅल्यू 1 भेटली. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू, हे LHSमध्ये पुटअप करू. ओके. मग LHSमध्ये चला, Aची व्हॅल्यू किती, 9, Bची व्हॅल्यू 1, Cची व्हॅल्यू 8, 2, Fची व्हॅल्यू -3, Gची व्हॅल्यू 9, Hची व्हॅल्यू -3 मायनस. आता काय करायचं आपल्याला, बाकी A F² मायनस B G² मायनस C H². ओके. काय येतं आहे, 8 9 जा 72, इथं किती येतं आहे, प्लस बाकी सिम्पल लॉजिक आहे. हे 81 झाले की नाही, हे तिघं म्हणून 3 3 जा 9, 9 9 जा 81, 81 2 जा किती येतं, 81 2 जा 80 आणि 80, 8 2 16, 160, म्हणजे आन्सर किती आलं, 162 मायनस इथं किती आलं, 81, पुढं इथं किती आलं, हे पण 81 मायनस इथं किती येतं आहे, 72. आता सिम्पल लॉजिक आहे ना, हे कॅन्सल होणार ना, -81 प्लस 72, हे आन्सर किती आलं, 0. हेच आपलं काय, RHS. ओके.
आता बघा, मी ह्या ठिकाणी आपण इथं काय करणार आहे, कोणाची व्हॅल्यू काढणार आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी. ओके, एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू एचची व्हॅल्यू किती आहे, -3 त्याचं स्क्वेअर मायनस एची व्हॅल्यू 9 इंटू बीची व्हॅल्यू किती 1, -3चं स्क्वेअर प्लस 9 हे 9. आन्सर किती झालं 0. अरे ह्याचं एक कंडिशन इक्वल टू पण आहे ना, मग इक्वल टू असेल तर चालतं आहे. हे लाईन्स कोइन्सिडंट लाईन म्हणून रिप्रेझेंट केले जातात. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता टॅन थीटामध्ये बघा की हे 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी. अरे एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू इथंच काढलेली आपण. ओके, एची व्हॅल्यू कोण आहे, ए कोण आहे आपलं 9 प्लस बी कोण आहे 1, 0 अपॉन एनिथिंग. आन्सर किती आलं 0. पण टॅन थीटाची व्हॅल्यू 0 जर असेल तर मग थीटासुद्धा किती असायला पाहिजे 0. त्यामुळे मग असे सांगितलं हे इक्वल टू 0 आहे सर, तुमचे लाईन्स कसे झाले कोइन्सिडंट. आपण आता 13व्यामधलं दुसरं क्वेश्चन बघणार आहे. ओके, 13व्यामधलं दुसरं क्वेश्चन त्यांनी जे दिलेलं आहेत ना, तर मी एकदा सॉल्व करून बघितलेलं आहे, म्हणजे तुमच्यासमोरच ते बघितलेलं आहे. तर त्याचे कॅल्क्युलेशन आहेत ना, ते तर राईट येणं झालेत. ओके, मग काहीतरी त्यांच्यामध्ये टायपिंग मिस्टेक झाला असेल, मग त्यासाठी मी काय करेक्शन करतो, ह्या ठिकाणी +4 घेऊत आणि ह्या ठिकाणी काय घेऊत -3. ओके, तर हे करेक्शन आहे कोणत्या 13व्यामधल्या सेकंड क्वेश्चनमध्ये हे करेक्शन आहे. एकदाच चेक करा. बाकी एची व्हॅल्यू किती आहे 2, 2एची व्हॅल्यू 1, एचची व्हॅल्यू 1/2, बीची व्हॅल्यू -1, जीची व्हॅल्यू 1/2, एफची व्हॅल्यू किती -4, म्हणजे इथं -2 झाले. सॉरी, हे प्लस आणि हे मायनस करायचं ना आपल्याला, म्हणजे इथे किती आले +4, हे +2. सीची व्हॅल्यू किती आली -3. ओके, हां, तर सध्या चला तर ह्या व्हॅल्यू आपण पुटअप करून बघूत, जेणेकरून आपल्याला हे पेअर ऑफ लाईन येतं आहे का नाही. ओके, त्यांनी दिलेलं इक्वेशन चुकीचं आहे. बरं, एची व्हॅल्यू किती आहे 2, बीची व्हॅल्यू किती आहे -1, सीची व्हॅल्यू किती आहे -3. ओके, ह्याची व्हॅल्यू मला किती, ह्याची व्हॅल्यू किती भेटते मला +6. ओके, आता 2, एफची व्हॅल्यू किती आहे आपल्यापाशी 2, जीची व्हॅल्यू 1/2, एचची व्हॅल्यूसुद्धा 1/2. हे 2 गेले, मग आन्सर किती येतं इथं +1 मायनस. आता काय करायचं आपल्याला, ए एफ स्क्वेअर, बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर. एक गोष्ट बघू. इथं किती आले -8, मायनस ऑफ मायनस प्लस, +1/4, मायनस ऑफ मायनस प्लस किती येतात 3/4. बरोबर आहे. आता इथं तुम्ही बघा 7 - 8 म्हणजे किती शिल्लक राहिलं -1. 1/4 आणि 1/3 डिनोमिनेटर सेम आहेत म्हणजे 4. वरच्या साईडला न्यूमरेटरची ॲडिशन 3 + 1 म्हणजे 4, 4/4 म्हणजे किती येतं +1. आता हे इक्वल टू 0 आलं, हे आपलं काय RHS. ओके, बाकी तर ह्या केलेल्या चुकीमुळं मी हे एक्झाम्पल एक 2-3 वेळा तर परत एकदा सॉल्व करून बघितलेलं आहे, म्हणजे असं टाईम वेस्ट होत जातं. ओके, तर आता हे संपलं जर असेल तर आता आपल्याला काय काम करायचं, एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू ती गोष्ट बघायचं आहे ना. बरं, एचची व्हॅल्यू 1/2 मायनस हे ए इंटू हे बी काय भेटतं आहे, हे 1/4 + 2 म्हणजे मला आन्सर किती मिळालं 9/4 अँड दॅट इज > 0. मग ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळं मी इथं काय लिहायला पाहिजे होतं, गिवन लाईन्स रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. ओके, तर एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू मी तर डायरेक्ट पुटअप करतो 9/4. बरोबर आहे. त्यानंतर ना एची व्हॅल्यू किती 2, बीची व्हॅल्यू -1. ओके, बरं, मग इथं हे 2
खालच्या साईडला तर 1 शिल्लक राहिलेत ना, मग 9/4 म्हणजे किती येतं इथं रूटमध्ये 3/2. म्हणजे हे 2 गेले, हे 2 गेले. टॅन थेटाची व्हॅल्यू 3 आली, बरोबर आहे. मग असं असेल तर मग थीटा इज इक्वल टू काय भेटतं आपल्याला, टॅन इनवर्स ऑफ 3. ओके, तर हे काय 13मधलं सेकंड क्वेश्चन. आता 13मधलं थर्ड क्वेश्चन बघूत म्हणा आपण. ओके, 13मधलं थर्ड क्वेश्चन. आता हे तर बरोबर दिलं का नाही काय माहिती. थर्टीनमधलं थर्ड क्वेश्चन काय, x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x - 3 पुढं y - 4 - 2 y - 4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. ओके, आता ह्याला दोन पद्धतीनं सॉल्व करता येतं. कसं, ह्या सगळ्याला टोटल सॉल्व करायचं म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इक्वेशन भेटतं आहे. आणि अशा पद्धतीमध्ये इक्वेशन भेटल्यानंतर ना हे घ्यायचं सेम त्यानुसार. ओके, किंवा तुम्ही ह्याच्या ठिकाणी काहीतरी पुटअप करा, ह्याच्या अगोदर पण आपण केलेलं आहे, तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्याला सॉल्व करू शकता. ओके, तर आपण काय काम करून ह्या पद्धतीनं जाऊत म्हण. ओके, गिवन पेअर ऑफ लाईन्स काय दिलेले आहेत तुम्हाला, x - 3 प्लस हे इंटू y - 4 - 2 y - 4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. तर ह्याच्यामध्ये मी काय पुटअप करतो, बाकी काय पुटअप करायचं आहे, x - 3 इज इक्वल टू कॅपिटल X आणि y - 4 इज इक्वल टू कॅपिटल Y. मग असं असेल तर हे इक्वेशन काय होईल, x² प्लस x इंटू y मायनस 2y² इज इक्वल टू 0. ओके, हां, आता आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. मग कंपॅरिझन करायचं जर असेल तर आपलं इक्वेशन काय होईल, कंपॅरिझन करायचं असेल तर मगाशी सारखं सुद्धा कंपॅरिझन केलं तर चाललं असतं. हां, मग मी काय म्हणतो आहे, ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. ह्या दोघांचं कंपॅरिझन केलं मला एची व्हॅल्यू किती भेटली 1, 2hची व्हॅल्यू किती भेटली 1, मग एचची व्हॅल्यू किती मिळाली 1/2. त्यानंतर ना बाकी बीची व्हॅल्यू किती भेटली -2. आता ह्यांना जर सोडलं तर g इज इक्वल टू 0, f इज इक्वल टू 0 आणि c इज इक्वल टू 0, कारण ते नाहीच आहेत. त्यामुळं तुम्ही डायरेक्ट असं सॉल्व केलं तरी चालतं आहे, किंवा नाहीतर ते पूर्ण कंप्लीट करत बसत तसं केलं तरी चालतं आहे. त्याला सगळ्यांना स्क्वेअर करा रे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा रे, त्या पद्धतीने केलं तरी चालतं आहे. ओके, चला, एची व्हॅल्यू किती 1, बीची व्हॅल्यू -2, सीची व्हॅल्यू किती आहे 0, 2, f 0, g 0, h 1/2. आता a f² 1 इंटू 0² मायनस b g² मायनस c h². ओके, तर ह्यांची व्हॅल्यू किती मिळाली 0. आता हे संपलं असेल तर h² मायनस ए बीची व्हॅल्यू बघूत म्हणा आपण, h² मायनस एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू -2. म्हणजे इथे किती भेटलं, सेम मगाशी सर 9/4. ओके, मग 9/4 असेल तर मग बाकी सगळं तर सेमच असायला पाहिजे, बरोबर आहे. फक्त इथं फरक काय, एची व्हॅल्यू किती -2, बीची व्हॅल्यू किती +1. -2 +1 म्हणजे इथे किती येतं आहे -1, पण हे -1 मॉडमुळं जातं आहे आणि तुम्हाला राहताना मात्र तेवढेच राहणार. ओके, हे 13मधलं थर्ड क्वेश्चन होतं. म्हणजे दोन्ही लाईन काय काम करायला लागलेलं आहे, वाय ॲक्सिस बरोबर हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस बरोबर केवढे अँगल करायला लागले 60. मी अज्युम करतो आपली ही एक लाईन आहे, हे 60 डिग्री असेल तर मग आपलं पहिली लाईन θ1 इज इक्वल टू 30 डिग्री झालं की नाही.
ओके. आता 60 दुसरं इकडच्या साईडला असायला पाहिजे, हे 60. सिम्पल लॉजिक आहे. इथनं इथं 90 प्लस हे 60, म्हणजे आपलं टोटल हे θ2ची व्हॅल्यू किती झाली, 150 डिग्री. बरोबर आहे. हां, मग मी त्यासाठी मी जरा डायरेक्ट लिहितो. काय म्हणते, इफ नाही तर लेट म्हणून, लेट L1 and L2 are the two lines which makes an angle. किती? which makes an angle किती? 60 degree with y axis. मग असं असेल देन आपण इन्क्लिनेशन्स आर, आपल्यापाशी इन्क्लिनेशन्स कोण मिळतील, θ1ची व्हॅल्यू 30 डिग्री अँड θ2ची व्हॅल्यू 150 डिग्री मिळेल. बरोबर आहे. θ1 ह्याच्यावरनं मला M1 भेटतं आहे, टॅन θ1. ओके, हे टॅन θ1ची व्हॅल्यू किती, 30 डिग्री. मग साईन 30 आपण कॉस 30. बरोबर आहे. 1/2 आपण √3/2 हे मिळालं. त्यानंतर ना इथं मला M2 म्हणजे मला कोण भेटणार येतं, टॅन θ2. टॅन θ2ची व्हॅल्यू किती आपली, 150. मग 150 आपण कसं लिहित असतो, 90 प्लस 60. 90 असेल तर फंक्शन काय होणार, चेंज होणार, म्हणजे कॉट 60 झालं. सेकंड क्वाड्रंट आहे ना, सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन मायनस असतं. ओके. आता कॉट 60 म्हणजे काय, कॉस 60 अपॉन साईन 60. कॉस 60ची व्हॅल्यू 1/2, साईन 60ची व्हॅल्यू √3/2. त्या एका गोष्टीमुळे मला इथं पण व्हॅल्यू किती भेटली, 1/. ओके, सिम्पल लॉजिक आहे ना, जे टॅनचं 30 असतं ते कॉटचं 60 असतं. ओके. हां, आता आपले जे दोन लाईन आहेत ना, दोन्हीच्या दोन्ही लाईन कुठून चालल्यात, दोन्हीच्या दोन्ही लाईन कुठनं चालल्यात, ओरिजिनमधनं. ओके, बघा काय म्हणत आहे, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, ओरिजिनमधनं जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन. मग मला काय भेटेल, y = mx. ओके, मग असं असेल तर आपली फर्स्ट लाईन काय भेटेल, y = mची व्हॅल्यू 1/√3x. √3 पलीकडे गेले, √3 y = x. आता दुसरं, मग आपलं सेकंड लाईन काय भेटेल, y = mची व्हॅल्यू किती, -1/√3. बरोबर आहे. x हे इकडल्या साईडला जर गेलं तर मला काय भेटेल, √3y = -x. ओके, ह्याच्यावरनं मला काय भेटतं, ह्याला पलीकडे पाठवा घे, ह्याला पलीकडे पाठवा, काय येईल, x -√3y = 0. ह्या -xला अलीकडे घ्या. ओके, तर असे दोन लाईन आपल्याला भेटले. बरोबर आहे. तर हे दोन लाईन भेटले. आता ह्या दोन लाईनचं आपल्याला काय काम करायचं आहे, ह्या दोन लाईनचं आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. ओके, मग मी काय म्हणत आहे सांगा लवकर, चला. देन जॉईंट इक्वेशन इज, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच आपलं जॉईंट इक्वेशन. ओके, a - b a + b, म्हणजे मला इथं काय भेटेल, a² - b². ओके, हे आपलं काय भेटलं, तर हे जे लाईन मिळणार आहे त्या लाईनचं जॉईंट इक्वेशन भेटलं. बघा, तर काय झालं माहिती आहे का, की आपले हे जे दोन लाईन आहेत ना, कोऑर्डिनेट ॲक्सिस बरोबर इक्वल अँगल करतात. इथे तयार करून घेतो पहिल्यांदा, हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस. ओके, बाकी दुसरी महत्त्वाची गोष्ट,
कन्सिडर करा की हे L1 आणि हे L2 हे 2 लाईन आहेत, बरोबर आहे. तर सिम्पल लॉजिक आहे ना, कोऑर्डिनेट ॲक्सिसमधला अँगल म्हणजे हे 90 डिग्री असणार, हे पण 90 डिग्री असतं. हे 45 हे 45 झालं, बरोबर आहे. हे 45 हे 45, सिमिलर वे हे 45 45. मग हे अँगल बिटवीन द लाईन किती झालं, 90 डिग्री. अँगल बिटवीन द लाईन किती मिळालं आपल्याला, 90 डिग्री मिळालं. ओके, आता जरा बघा की जरा व्यवस्थित लक्ष द्या. मी काय म्हणतो बघा, ए किंवा लेट L1 and L2 are the आपलेच लाईन, the two given lines which makes an angle किती डिग्री, which makes an angle किती डिग्री, इक्वल 45 म्हणजे किती, इक्वल किंवा विच मेक्स ॲन असं म्हणत ना, इक्वल अँगल विथ हुम, विथ एक्स अँड वाय ॲक्सिस. ओके, मग असं जर असेल तर आपल्याला काय आलं, अँगल बिटवीन द लाईन इज. आपल्याला ह्या दोघांमध्ये अँगल बिटवीन द लाईन काय येईल, ओके. अँगल बिटवीन द लाईन इज किती डिग्री, 90 डिग्री. ओके, अँगल बिटवीन द लाईन तुम्हाला किती भेटेल, 90 डिग्री. मग मी काय काम करतो बा, टॅन थीटा इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला काय भेटतं आतमध्ये, टॅन थीटा इज इक्वल टू 2√h² मायनस AB अपॉन A+B, बरोबर आहे. पण हे कोणासाठी, ओके, कोणासाठी हे, फॉर ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. ओके, हे असं जर असेल बघा, देन काय म्हणू दे, अँगल बिटवीन द लाईन इज काय म्हणतं इथं, टॅन थीटा इज इक्वल टू 2√h² मायनस AB अपॉन A+B. ओके, आपल्यापाशी अँगल 90 डिग्री भेटला ना, टॅन 90, इकडच्याला तात्पुरतं ॲज इट इजच ठेवूत. ओके, टॅन 90 म्हणजे किती असतं बाकी, टॅन 90 म्हणजे किती असतं, इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय, कन्सिडर करा एनिथिंग अपॉन 0, ह्याला आपण इन्फिनिटी म्हणतो ना. वरच्याला एनिथिंग म्हणजे मी काय काम करतो, एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट घेतो C. ओके, C म्हणजे काय, एनी रियल आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग असं जर असेल, इथं काय येतं आहे, 2√h² मायनस AB अपॉन A+B. ओके, आता हे झालं जर असेल तर हे A+B इकडच्या बाजूला आले. ओके, C पलीकडे गेलं, हे इकडे आलं, C इकडे आलं, 0ने त्याला मल्टिप्लाय केल्यावर 0च मिळालं. मग ह्यामध्ये A+B ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 0. 0 अपॉन एनिथिंग तर 0च ना, हे मॉड असल्यामुळं तर काय मिळतं आहे, ओके, हे मॉड असल्यामुळं आपल्याला काय भेटतं आहे, मॉड जरी निघालं तरी A इज इक्वल टू +or-B, बरोबर आहे. कारण आपल्याला 0 पाहिजे की नाही, कारण हे दोघंजण एकमेकांच्या अपोजिट पाहिजेत, बरोबर आहे. पण हे दोघंजण एकमेकांच्या अपोजिट पाहिजे तर A-B मला मिळतं, मगच तिथं 0 होईल. A+B असेल तर तिथं 0 मिळणं इम्पॉसिबल आहे. ओके,
तर ह्या पद्धतीने आपण हे दाखवू शकतो. ओके, ह्याच्यावर हे 15 क्वेश्चन आहे ना, हे आपण परत एकदा बघूत म्हणून. ओके, तात्पुरतं मला जेवढं समजतं त्यानुसार आपण हे केलेलं आहे. 15 क्वेश्चन संपलं.